माझा आवाज एकदा सर्वांना ऐकू येतो का एकदा प्लीज सांगा. ओके ओके, धन्यवाद. श्रीराम. काल जो आपण भाग बघितला होता त्यामध्ये आपण पाहिलं की वीरभद्र जो आहे हा वीरभद्र अर्थात ज्याची उत्पत्ती महादेवाने केली होती आणि महादेवांनी अर्थात जेव्हा त्यांना हे समजलं की आपल्या प्रिय सतीने देहत्याग केला आहे तेव्हा त्यांनी वीरभद्राची उत्पत्ती केली. प्रचंड असा देह असलेला हा अकराळ विक्राळ पुरुष होता की ज्याचं मस्तक स्वर्गाला लागलं होतं. इतका तो अवाढव्य उंच होता, विशाल होता, 1000 हात होते, असं त्याचं सगळं वर्णन होतं. आणि असा हा वीरभद्र आहे. त्याला भगवंताने सांगितलं की जा तू आणि तो यज्ञ उद्ध्वस्त कर आणि अर्थात दक्षाला शासन पण कर. आणि ही आज्ञा दिल्यावरती वीरभद्र अर्थात सर्व त्याचे गण जे होते भगवंताचे ते गण घेऊन तिथून निघाला. यथावकाश तो यज्ञस्थळी पोचला. यज्ञस्थळी पोचत असतानाच अनेक प्रकारचे अपशकुन लोकांना व्हायला लागले आणि लोक म्हणायला लागले की काय घडते, कुठून एवढं धूळ उडते, सगळं आकाश कुंद झालं, काय होते, प्रलय तर होत नाही. तर असं सगळी चर्चा सुरू झाली. आणि तेवढ्यात वीरभद्र तिथे आला आणि वीरभद्र आणि त्याच्या अनुयायांनी संपूर्ण यज्ञ मंडप जो आहे तो उद्ध्वस्त केला. कोणी यज्ञकुंड अपवित्र केला, कोणी सभागृहाचे खांब तोडले, कोणी पाकशाळा उद्ध्वस्त केली, असं वेगवेगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर जे काही देव होते त्यातल्या काही देवांना जे आहे तिथल्या पार्षदांनी त्यांना शिक्षा पण दिली. इतकंच नव्हे तर भृगुमुनींना सुद्धा शिक्षा दिली. त्यांच्या दाढी मिशा उपटल्या, भगदेवाचे डोळे काढले गेले, पुषाचे दात तोडले गेले आणि दक्षाचा अर्थात वीरभद्राने त्याचं मस्तक जे आहे ते कापून ते त्यांनी यज्ञकुंडात हविद्रव्यासारखं अर्पण करून टाकलं. आणि अशा प्रकारे त्याने दक्ष प्रजापतीचा वध केला आणि संपूर्ण यज्ञाचा ध्वंस केला भगवंताच्या आज्ञेप्रमाणे. हे सगळं घडलं आणि मग जे काही देव उरले होते किंवा जे काही पळून गेले होते ते सगळे ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला जाऊन त्यांनी विनंती केली, भगवंत आता तुम्हीच बघा काय करायचं, सगळं असं असं घडलेलं. अर्थात ब्रह्मदेव आणि श्रीहरी म्हणजेच विष्णू तिथे गेले नव्हते या यज्ञाला, अर्थात कारण त्यांना माहीत होतं. आणि ब्रह्मदेवालाही अशा प्रकारे विनंती केल्यावर ब्रह्मदेव स्वतः त्या ठिकाणी जे आहेत ते निघाले पुढे आणि म्हणाले की एक काम करूया, आपण भगवान शंकराचीच प्रार्थना करूया, तुम्ही माझ्याबरोबर चला, ते दयाळू आहेत खूप. आणि मग ते सगळे लोक परत भगवान शंकरांकडे गेले. शंकरांच्या कैलास पर्वतावर गेले, तिथे गेले. त्या ठिकाणी ते अर्थात नेहमीप्रमाणे ध्यानस्थ बसले होते. सर्व देव जे आहेत त्यांनी त्यांना नमस्कार केला. ऋषी होते बरोबर, सर्वांनी नमस्कार केला. ब्रह्मदेव जेव्हा तिथे पोहोचले त्यावेळेस भगवंताने बघितले की ब्रह्मदेव आले आहेत. ते उठून उभे राहिले आणि अर्थात त्यांनी एकमेकाला जे आहे ते वंदन केलं. आणि मग ते म्हणाले की आपण काय काम घेऊन इथे आला आहात, बोला काय पाहिजे, आपली काय इच्छा आहे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की भगवंता, हा जो काय यज्ञ सुरू होता दक्ष प्रजापतीचा, हा यज्ञ तर आता संपलेला आहे, हा पूर्ण सगळं काही उद्ध्वस्त झालं आहे, त्याला शासन पण झालं आहे, त्यांनी नक्कीच मोठा अपराध केला होता. परंतु असं असलं तरी पण तो यज्ञ होणं फार जरुरी होतं, कारण त्याच्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडणार होत्या. म्हणून तो यज्ञ व्हावा असं मला वाटतं. आणि आमची सर्वांची विनंती आहे आपल्या चरणी की आपण हा यज्ञ होऊ द्यावात. आणि अर्थात जर आपण आशीर्वाद दिला तर नक्की होईल. तेव्हा महादेव म्हणाले की यज्ञ करायला माझी काही हरकत नाही आहे. परंतु ब्रह्मदेव त्यावेळेस म्हणाले की जर यज्ञ करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम जे आहे ते दक्ष प्रजापतीला जिवंत करावं लागेल, कारण त्यांनी हा संकल्प सोडल्यानंतर जे बाकीचे देव आहेत ज्यांना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे सजा दिली त्या सर्वांना त्यांचं जे काही नुकसान झालं ते भरून द्यावं लागेल. आणि हे सगळं तुम्ही करा. आणि असं सगळं झालं तर आपल्याला हा यज्ञ
करता येईल अशा प्रकारे त्यांनी सगळं सांगितलं. तेव्हा भगवंत अर्थात दयाळू आहेतच. ते म्हणायला हरकत नाही, जे काय झालं ते झालं, मी हे सगळं करायला तयार आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी दक्ष प्रजापती आहे त्याला जे मस्तक जे आहे ते अर्थात बकऱ्याचं लावलं आणि तो जिवंत झाला. उषा नावाचा जो देव होता ज्याचे दात तुटले होते, त्याच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की हा जो काय देव आहे हा यजमान जे आहे इतरांच्या दातांनी भक्षण करेल, त्याला दात येणार नाहीत पण काम होईल त्याचं. त्याचे डोळे तुटले होते, त्याला पण सांगितलं की ते इतरांच्या डोळ्यांनी बघू शकेल पण डोळे त्याला मिळणार नाहीत, पण त्याचं काम नक्की होईल. भगदेव त्याला त्याच्या बाबतीत त्यांनी सांगितलं. आणि अश्विनी कुमार यांचे बाहू तुटले होते, त्यांना त्यांनी सांगितलं की उषा नावाच्या देवाच्या हाताने त्यांना त्यांचं इच्छित काम नक्कीच करता येईल, त्याच्यासाठी त्यांना हात यायची गरज नाही आहे, पण काम त्यांचं नक्की होईल. भृगुमुशींच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की दाढी मिशा येईल पण ती बकऱ्यासारखी होईल, येणार नाही असं नाही पण ती दाढी मिशी बकऱ्यासारखी होईल. अशा प्रकारे त्यांनी एक उशाप दिला आणि मुख्य म्हणजे दक्षाला त्यांनी जिवंत केलं. त्यानंतर पुढे काय झालं ते आता आपण ऐकूया या भागामध्ये. भाग क्रमांक 36 श्री राम समर्थ श्रीराम. सर्व जिवंत झाले किंवा जे काही क्षतिग्रस्त झाले होते देव त्यांची पण क्षती भरून निघाली. मुख्य म्हणजे दक्ष प्रजापती जो आहे तो जिवंत झाला. सर्वत्र आनंदाचं वातावरण झालं की चला आता सगळी नॉर्मलसी आलेली आहे. दक्ष प्रजापती ज्या क्षणी जीवित झाला, जणू काही झालं होतं की नाही झालं अशा प्रकारे तो झोपेतून जागा झाला का उठला. आणि त्याला पहिलं दिसले कोणतं? भगवान शंकर. पण आता त्याच्यामध्ये खूप बदल घडला होता. भगवान शंकर त्याला दिसल्या क्षणी त्यांनी भगवंताच्या अर्थात चरणावरती डोकं ठेवलं आणि भगवंताची त्यांनी स्तुती करायला सुरुवात केली. तो म्हणाला, भगवंता मी तर तुमचे इतके अपराध केले की त्याचे क्षमा मागायला सुद्धा मला तोंड नाही आहे. इतके मी तुमचे अपराध केले तरी पण आपण माझ्यावर अनुग्रहच केला आहे. आपण मला म्हणायला शिक्षा दिलीत नाही असं नाही, परंतु आपण मला परत जीवितसुद्धा केलीच आहेत ना. आणि शिक्षा दिली ही फार चांगली गोष्ट झाली. शिक्षा मिळालं म्हणजे माझ्या पापाचं क्षालन पण झालं ना. त्यामुळे शिक्षा दिली हा माझ्यासाठी अनुग्रह आहे असं मी मानतो. आणि आपण खरोखर किती दयाळू आहात त्याचं हे एक उदाहरणच आहे की इतका मोठा अपराध असून सुद्धा आपण मला जीवित केलं आणि माफ पण केलं. आणि खरोखर माझं एखाद्या कुठल्या तरी नीच अशा नरक योनीमध्ये मला जायची पाळी येणार होती, परंतु आपल्या कृपेमुळे आता मी परत जिवंत झालो आहे आणि अर्थात आपल्या चरणी शरण आलो आहे. मग त्यांनी सांगितलं की आता माझी आपल्याला विनंती आहे की हा जो यज्ञ अर्धवट झाला आहे हा आता परत सुरू करायचा आहे, तर आपला आशीर्वाद आपण आम्हाला द्यावा. तेव्हा ते म्हणाले, जरूर करा, माझी त्याला संमती आहे. तिथे बाकीचे ऋषीमुनी होते, ते सगळे आले होते. त्यांनी लगेच यज्ञाला सुरुवात केली. यज्ञाला सुरुवात करत असताना अर्थात त्यांनी एक पहिलं काम केलं की तिथे अनेक प्रकारच्या काही गोष्टी अगोदर घडल्या होत्या की ज्याच्यामुळे तो यज्ञ अपवित्र झाला होता. जसं यज्ञकुंडामध्ये काही लोकांनी जी आहे ती लघुशंका केली होती किंवा अजून काही गोष्टी घडल्या होत्या. इतकंच नव्हे तर या यज्ञाच्या मंडपामध्ये भूतपिशाच पण आले होते. अर्थात हे सगळे भगवान शंकरांचे अनुयायी होते. परंतु या सगळ्या येण्यामुळे थोडंसं काही अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि म्हणून तिथल्या ऋत्विजांनी यज्ञाला सुरुवात करताना हे जे काही दोष थोडेफार लागले होते किंवा असतील ते जाण्यासाठी विष्णू देवतेला उद्देशून पुरोडोष नावाचा एक चरू तयार केला होता. चरू म्हणजे हविद्रव्यच, पुरोडोष नावाचं. हे हविद्रव्य जे आहे ते त्यांनी त्याचं पहिल्यांदा हवन केलं, ज्यामुळे अर्थात जे काही दोष निर्माण झाले होते याआधी किंवा त्यावेळेस झाले असतील ते सगळे दोष जे आहेत ते नाहीसे झाले आणि त्यामुळे सगळं काही परत एकदा पवित्र झालं. त्याच्यानंतर मात्र मग त्यांनी भगवान विष्णूंचं ध्यान केलं. अर्थात
स्वतः दक्ष प्रजापती जो आहे त्यांनी पण भगवंताचं मनपूर्वक ध्यान केलं. भगवंताचं मनपूर्वक ध्यान केलं आणि काही वेळाने भगवंत स्वतः प्रत्यक्ष तिथे प्रगट झाले. त्यांचं सगुण साकार रूप तिथे त्यांनी दर्शवलं. नेहमीप्रमाणेच हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म सगळं होतं. त्यांचे 4 नव्हे तर 8 हात या रूपामध्ये त्यांनी दाखवले. इतरही हातामध्ये जे काही होतं, जसं धनुष्यसुद्धा होतं, नाहीतर एरवी शंख, चक्र, गदा आणि पद्मच असतं, फक्त 4 हात असतील. परंतु 8 हात दाखवल्यामुळे इतरही काही शस्त्र आणि इतरही काही गोष्टी दिसायला लागल्या, ज्याच्यामध्ये अर्थात धनुष्यसुद्धा होतं. आणि अशा प्रकारे भगवंत प्रगट झाले. त्यांच्याबरोबर अर्थात गरुड होता, गरुडावर ते स्वार होते. त्यांच्या जोडीला अर्थात बरोबर लक्ष्मीसुद्धा होती. आणि अशा प्रकारे भगवंत त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट झाले. भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाल्यावरती भगवंताचं तेज इतकं होतं, त्यांची प्रभा इतकी होती की त्यामुळे इतर सर्व देव जे आहेत त्यांची प्रभा खूप फिकी पडली. आणि अर्थात ते सगळे भगवंतासमोर नतमस्तक झाले आणि ते सगळे भगवंताची स्तुती करू लागले. सर्व ऋषींनी त्यांची स्तुती केली. ते म्हणाले की भगवंता, खरंच आमची मती थोडीशी खराबच झाली होती पूर्वी, आणि त्यातसुद्धा आम्हाला शाप मिळाला होता नंदीकडून, आणि त्यामुळे आम्ही फक्त कर्मकांडच करण्यामध्ये मग्न झालो होतो. परंतु खरोखर आता आम्हाला बुद्धी आली आहे. आपल्या दर्शनामुळे आमच्या बऱ्याचशा गोष्टी दूर झाल्या आहेत. आपली स्तुती करायला आमच्याकडे शब्द नाही आहेत. अशा प्रकारे सगळेच ऋषी, सगळेच मुनी, सगळेच देव जे आहेत ते भगवंताची वेगवेगळ्या प्रकारे स्तुती करू लागले. ब्रह्मदेवसुद्धा म्हणाले की भगवंत, मी काय स्तुती करू, माझ्याकडे तेवढे शब्द नाही आहेत, तेवढी माझी स्वतःची क्षमता नाही आहे की मी आपली स्तुती करू शकेन. काय बोलू मी, मला समजत नाही आहे. आपण दर्शन दिलं, यातच मला सगळं काही मिळालं. जशी स्तुती ब्रह्मदेवाने केली तशीच इतरही देवाने केली. सर्व देव करत होते एकामागे एक. सिद्ध होते, चारण होते, ऋषी होते, सर्वच लोक जे आहेत ते देवाची एकामागे एक स्तुती करत होते. प्रत्यक्ष भगवान शंकरसुद्धा त्या ठिकाणी होते. ते सुद्धा भगवंताला बघून त्यांनी पण स्तुती केली. अर्थात तो त्यांचा नम्रपणा होता की दोन्ही भगवान जे आहेत, रुद्र असोत किंवा हरी असोत, दोघंही एकमेकाची नेहमी स्तुती करतात. रुद्राने जी स्तुती केली ती खूप छान केली. बघा, रुद्र भगवंत काय म्हणाले की आपले चरण हे सर्वांना नक्कीच पूजनीय आहेत. अगदी निष्काम भक्ती करणारे लोकसुद्धा आपल्या चरणांचं आदरपूर्वक पूजन करतात. आणि माझं चित्त अर्थात नेहमी तिथेच लागलेलं असतं. माझं चित्त तुमच्या चरणाशी स्थिर असल्यामुळे आणि माझ्या मुखात तुमचं नाम असल्यामुळे अज्ञानी लोकांना असं वाटतं की मी आचारभ्रष्ट आहे. वास्तविक पाहता मला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, परंतु माझं संपूर्ण लक्ष आपल्या नामामध्ये आणि आपल्या चरणाकडे असतं. आणि त्यामुळे मग माझ्या इतर गोष्टीकडे माझं लक्ष जात नाही. आणि त्यामुळे माझं जे काही बाह्य रूप आहे त्याच्याकडे बघून काही लोक मला आचारभ्रष्ट असं समजतात, पण हे असं नाही. अशा प्रकारे भगवंतसुद्धा त्यांची स्तुती करत होते. असे सर्वच लोक जे आहेत ते भगवान विष्णूंची स्तुती करत होते. अशा प्रकारे भगवंताची सगळी स्तुती करत असताना अर्थात भगवंत हे प्रसन्न झाले होते, म्हणून तर त्यांनी त्या ठिकाणी दर्शन दिलं. भगवंत सर्वांना म्हणाले, काळजी करू नका की हा जो यज्ञ आहे हा यज्ञ नक्कीच होणार आहे. जिथे प्रत्यक्ष या सृष्टीचा संहार करता जो आहे भगवान शंकर इथे आहेत, ज्यांनी स्वतः याला अभय दिलं आहे, त्यामुळे प्रश्न येत नाही, हा यज्ञ नक्की होणार आणि होईलच. माझाही आशीर्वाद याला आहेच आहे. आम्ही फक्त ही 3 रूपं धारण केलीत, परंतु आम्ही सगळे एकच आहोत. फक्त काम वेगवेगळ्या प्रकारचं वाटून घेतलं.
अशा प्रकारे भगवंतही म्हणाले आणि भगवंताने सुद्धा अर्थात आशीर्वाद दिला, शुभ आशीर्वाद दिला. ते म्हणाले की लक्षात ठेवा, असा भेद कोणी करू नका. हरी आणि हरमध्ये भेद नाही, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे भगवंताने सुद्धा तिथल्या उपस्थित सर्व देव, सर्व ऋषी, सर्व गण सर्वांना अशा प्रकारे त्यांनी उपदेश केला आणि म्हणाले की तुम्ही हा यज्ञ आता पुढे घेऊन जा. अर्थात भगवंताने आशीर्वाद दिल्यावरती काय प्रश्न आला. यज्ञाला सुरुवात झाली. सगळे ऋषी मुनी तिकडे होतेच यज्ञ करणारे. त्यांनी यज्ञाला सुरुवात केली. एकामागे एक मंत्र म्हणले जात होते, एकामागे एक वेगवेगळ्या देवतांना उद्देशून मंत्र म्हणून त्यांना वेगवेगळ्या हवी द्रव्यांचं अर्थात हवन केलं गेलं अग्नीमध्ये. आणि त्यामध्ये अर्थात महत्त्वाचा देव होता भगवान शंकर, ज्यांना यापूर्वी यज्ञामध्ये कुठलंही हविद्रव्य अर्पण केलं जात नव्हतं. परंतु ही चूक अर्थात दक्षाने नक्कीच सुधारली होती आणि त्यांनी भगवान शंकराची एकाग्र चित्ताने प्रार्थना करून, मनपूर्वक प्रार्थना करून त्यांना त्यांचा हा विभाग जो आहे तो यज्ञामध्ये अर्पण केला. आणि अशा प्रकारे सर्वच देवांना त्यांनी यथोचित असा हविद्रव्याचा भाग अर्पण केला आणि मग सर्व प्रकारचे विधी करून तो यज्ञ यथाविधी संपन्न झाला. यज्ञ संपन्न झाल्यावरती मग अर्थात अवभृत नावाचं स्नान केलं. तर कुठलाही महत्त्वाचा विधी झाल्यावर अशा प्रकारचं स्नान करायची पद्धत होती आणि त्याप्रमाणे ते तसं प्रकारचं स्नान केलं गेलं. आणि नंतर अर्थात दक्ष प्रजापतीचा हा जो यज्ञ आहे तो सफल संपूर्ण झाला आणि त्या यज्ञाचं फळ म्हणून त्याला आशीर्वाद हा मिळाला. हा आशीर्वाद खूप चांगला मिळाला. त्याने आशीर्वाद दिला सर्वांनी की तुझी बुद्धी नेहमी धर्मामध्ये राहील, धर्मच फक्त पाळेल, अधर्माचं काम करणार नाही, अशा प्रकारचा आशीर्वाद दिला. किती महत्त्वाचा भाग आहे. कारण यापूर्वी त्याचा तोल ढळला होता. धर्म काय आणि अधर्म काय आहे याचं त्याला भान राहिलं नव्हतं. प्रत्यक्ष आपली स्वतःची पोटची मुलगीसुद्धा जिथे देहत्याग करत होती तरी पण त्याला असं वाटलं नाही की मी चुकीचं केलं. परंतु म्हणूनच त्याला अशा प्रकारचं वरदान सर्वांनी दिलं की दक्ष प्रजापती तुझी नेहमी धर्मामध्ये बुद्धी राहील, असा आशीर्वाद देवाने दिला. त्यामुळे चुकूनसुद्धा आता अशा प्रकारची चूक त्याच्याकडून घडणार नव्हती. आणि असा हा यज्ञ साकार झाला, सफल झाला. मैत्रेय मुनी ही कथा सांगत होते विदुराला. त्याच्यामध्ये विदुर म्हणाला की मी असंही ऐकलं की दक्षाची ही जी कन्या होती सती, हिने पुढे अजून एक जन्म घेतला. अर्थात हिमालयाची जी कन्या पत्नी होती मेनका, तिच्या पोटी त्यांनी जन्म घेतला आहे. आणि अर्थात नंतरसुद्धा त्या जन्मात पण तिने अर्थात भगवान शंकराशीच विवाह केलेला आहे पार्वतीच्या रूपाने. हेही मी ऐकून आहे. ते म्हणले अगदी बरोबर ऐकलंस विदुरा, हे सगळं असंच आहे. अरे विदुरा, हे सगळं जे चरित्र आहे हे मी पण ऐकलेलंच आहे. भगवान शिवांचं जे चरित्र आहे, मी बृहस्पतींचे जे शिष्य आहेत उद्धव यांच्या तोंडून मी सुद्धा ऐकलेलं आहे, हे लक्षात ठेव. आणि ते अगदी तसंच आहे, जे तू सांगतोयस तसंच आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट विदुरा लक्षात ठेव की हे सगळं जे काही आता तू ऐकलेस आणि भगवान शिवांचं जे चरित्र आहे किंवा हा जो काही अध्याय आहे संपूर्ण, हा अतिशय पवित्र आहे. हे जो कोणी ऐकतो भक्तिभावाने, याचं श्रवण करतो भक्तिभावाने किंवा कीर्तन करतो, म्हणजे जर कोणाला तो सांगत जरी असेल तरी पण याच्या प्रभावामुळे आपल्या अनेक पापराशी ज्या आहेत त्याचा नाश होऊ शकतो किंवा नाश होतो. जो मनुष्य हे सगळं भक्तिभावाने श्रवण करतो किंवा कीर्तन करतो, काहीही केलं तरी पण पापांच्या राशी ज्या आहेत त्या नक्कीच नाश करतात, नाश होतात, असं याची फलश्रुती आहे. असं सुद्धा या ठिकाणी वर्णन केलेलं आहे या अध्यायाच्या शेवटी. महत्त्वाचा भाग आहे की आपण कशा प्रकारे हे करतो यालाच महत्त्व आहे.
म्हणून तर आपण जेव्हा काकड आरती करतो तेव्हा आपण म्हणतो ना, वंदन भावे करिता जळतील पापांच्या राशी. आपण म्हणतो की नाही, की वंदन भावे करिता, भावपूर्ण भावानी श्रद्धेने तुम्ही वंदन करा, पापांच्या राशी जळतील. इतकी शक्ती आहे नामामध्ये, इतकी शक्ती आहे भावामध्ये. भाव पाहिजे, हा याच्यातला गाभा आहे. म्हणून आपण हे सगळं ऐकताना अतिशय श्रद्धेने आणि भावपूर्ण आपण ऐका किंवा सांगण्याचा प्रयत्न करा. जे काही फलश्रुती यात सांगितली ती आपल्याला नक्की मिळणार, यात शंकाच नाही. अशा प्रकारे ह्या संपूर्ण अध्यायामध्ये कशा प्रकारे दक्षाने यज्ञ केला, कशा प्रकारे हे घडलं, कशा प्रकारे सतीमातेने देहत्याग केला, ही अतिशय सुंदर अशी कथा या ठिकाणी या अध्यायामध्ये कथन केलेली आहे. याच्या पुढे सुद्धा ही कथा संपली तरी पुढे अजून एक कथा आहे, अर्थात ती थोडीशी वेगळी आहे. ती कथा अर्थात आहे ध्रुव बाळाची. अर्थात प्रसिद्ध कथा आहे. कथा ऐकायला नक्कीच आपल्याला आवडतं. जसं लहान मुलं असतात त्यांना जशी आवडते तसं आपल्यालाही आवडतं. कथा ही कधी छानच वाटते. अजून एक कथा पुढे आहे. मैत्रेय मुनी ही कथा सांगतात अर्थात विदुराला, आणि विदुर श्रवण करतो आहे. कथा सांगताना त्याने एक फार गंमतशीर गोष्ट सांगितली. म्हणजे त्यांनी एक खूप सुंदर गोष्टीचं वर्णन केलं. बघा कसं रूपात्मक त्यांनी केलं, रूपक केलं एक प्रकारचं. की ते म्हणाले, बघा काय म्हणाले, बघा त्यांच्या शब्दात बघा. हे विदुरा, सनकादिक ऋषी, नारद, ऋभू, हंस, अरुणी आणि यती हे सगळे जे अर्थात होते कोणाचे पुत्र होते? ब्रह्मदेवांचे. यांनी ब्रह्मचार्य शेवटपर्यंत पाळलं. हे गृहस्थाश्रमात गेले का? नाही गेले. शेवटपर्यंत त्यांनी गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला नाही. आता ब्रह्मदेवांचे इतरही काही पुत्र होते. त्यातली गंमतशीर गोष्ट ऐका आता, की अधर्म हा सुद्धा ब्रह्मदेवांचा पुत्र. त्याच्या पत्नीचं नाव काय? मृषा. मृषा म्हणजे काय? तर असत्य. बघा गंमतशीर गेलं. अधर्म, त्याची पत्नी कोण? असत्य म्हणजे मृषा. तिला 2 मुलं. मुलांची नावं दंभ आणि माया. त्या दोघांना संतती नसलेले पाहून निर्याती घेऊन गेला. पुढे गंमत आहे का, की दंभ आणि माया ह्याच्यापासून लोभ आणि निकृती म्हणजे लबाडी यांचा जन्म झाला. त्यांच्यापासून क्रोध आणि हिंसा, आणि त्यांच्यापासून कली म्हणजेच कलह म्हणजेच द्वेषभावना किंवा एकमेकात आपण अंतर बघणं हा प्रकार झाला. यांची बहीण कोण? दुरुक्ती. दुरुक्ती म्हणजे कोण? अपशब्द. म्हणजेच त्यांनी याचं कसं सिक्वेन्स दिलं बघा, की कलहाने दुरुक्तीपासून भय आणि मृत्यूला उत्पन्न केलं. तसेच या दोघांच्या संयोगाने यातना आणि निरय म्हणजे नरकसुद्धा निर्माण झाला. आणि हे सगळं जे काय आहे याचं खूप सुंदर त्याने हे एक प्रकारे वर्णन केले, की कशातून काय निर्माण होतं, की पहिल्यांदा काय आहे आणि दुसऱ्यांदा काय. आता हे सगळं अर्थात रूपक त्यांनी तयार केलं आहे, की मुळामध्ये अधर्म हा सगळ्याचा मूळ पुरुष आहे असं म्हणायला हरकत नाही. की एक अधर्माने वागलं तर काय काय होऊ शकतं, हा त्याचा अर्थ आहे. की अधर्म जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही असत्य बोलणार. असत्य बोलणारा असला की त्याला दंभ होणार. माया तर आहेच आहे. त्याच्यापासून लोभ निर्माण होणार. करेक्ट सांगितलं. निकृती म्हणजे लबाडी पण निर्माण होते. लोभ झाला की मग काय, अनेक गोष्टी मिळवायची इच्छा झाल्यावर आपण काय विचार करत नाही की चांगलं आहे का वाईट आहे. लबाडी. त्याच्या जोडीला क्रोध आणि हिंसा हे सगळं त्याच्या जोडीला येतच. पण आपली इच्छा पूर्ण नाही झाली की क्रोध येतो. आणि मग तो क्रोध झाल्यावरती हिंसा पण करणारी काही लोक नक्कीच आहेत. दुरुक्ती म्हणजे अपशब्द. आपल्यामध्ये जो कोण येईल त्याचा आपण अपमान करतो. मागे पुढे अजिबात बघत नाही. आणि या सगळ्यामुळेच अर्थात भय पण निर्माण होतं आणि मृत्यू पण निर्माण होतो. कारण काय की भय तर निर्माण होतंच. कारण इतक्या सगळ्या वाईट गोष्टी केल्या आहेत. मनात भय कुठेतरी असतंच की अरे काय होईल काय माहिती आपलं. आणि मग अर्थात त्याच्या पुढे यातना आणि नरक आलं. आणि असा हा त्याने खूप सुंदर असं एक रूपक दिलं की हे अशा प्रकारे सगळ्या गोष्टी असतात. म्हणून धर्म हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. अधर्माने वागलं तर काय काय होतं याचं त्यांनी खूप सुंदर वर्णन केलं आहे. संक्षेपात केलं पण खूप छान आहे. त्यांनी असं म्हणलंसुद्धा आहे की कशा प्रकारे हे झालं हे बघा वाचा.
हे जर आपण 3 वेळा जर ऐकलं तर आपल्या मनाची मलिनता दूर करते. म्हणजे हे कशातून काय निर्माण होतं हे जर आपण नीट समजावून घेतलं तर नक्कीच मलिनता म्हणजे आपल्या मनात असलेले द्वेष, आपल्या मनात असलेले अहंकार, आपल्या मनात असलेला मोह, या सगळ्या गोष्टींवर नक्कीच व्यसन बसेल जर याचं आपण चिंतन केलं तर, असं मैत्रेय मुनींनी सांगितलं. आणि किती खरोखर ते यथार्थ आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की 3 वेळा हे वाचा की कशातून काय निर्माण झालं ते. म्हणून मूळ महत्त्वाचा भाग म्हणजे धर्माचरण हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. की एकदा का तुम्ही अधर्मच्या मागे गेलात की या सगळ्या गोष्टी एकाला एक लागू झाल्या. तर मुळात जर तुम्ही धर्माचारी असाल, धर्माने वागलात तर तुम्हाला काहीच प्रश्न येणार नाही. अधर्म आला की संपला विषय. सगळ्या त्याच्या मागे ह्या सगळ्या गोष्टी येतात, हे त्यांना सांगायचं आहे. अशा प्रकारे हे मैत्रेय मुनीने खूप छान विदुराला हा उपदेश केला. त्याच्यानंतर मग तो म्हणाला की आता पुढे तुला मी सांगतो अजून काही गोष्टी. की हे जे मनु होते स्वयंभूव, त्यांच्या पुत्राचं आता जे काही वंश होते त्याचं थोडंसं वर्णन तुला करतो. काही भाग तू ऐकलायस, काही भाग अजून तुला सांगतो, ऐक पुढे. जसं तुला माहिती आहे की महाराणी शतरूपा आणि अर्थात तिचे पती म्हणजे स्वयंभूव मनु यांच्यापासून प्रियव्रत आणि उत्तानपाद हे 2 पुत्रसुद्धा झाले. आणि हे जे आहेत हे 2 पुत्रांमध्ये सुद्धा उत्तानपाद जो होता त्याच्या 2 पत्नी होत्या. एकीचं नाव होतं सुनीती आणि दुसरीचं नाव होती सुरुची. अर्थात जसे आपण पूर्वी कथा लहानपणे ऐकले आहेत की राजाला 2 राण्या होत्या, एक आवडती होती, एक नावडती होती. तसाच प्रकार इथे की राजाला राण्या 2, सुनीती आणि सुरुची. पण त्यातली एक जी होती ती आवडती होती आणि दुसरी जी होती ती नावडती. म्हणजे सुनीती जी होती, सुनीती ती नावडती होती आणि सुरुची जी होती ती आवडती राणी होती. आणि सुनीतीचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं ध्रुव. प्रसिद्ध कथेला सुरुवात. आणि सुरुची जी होती, जी राजाची आवडती पत्नी होती, तिचा पुत्र होता उत्तम. अर्थात राणी आवडती म्हणल्यावरती पुत्र पण आवडता झाला, नाही का. सगळं एकाला एक लागूनच येतं. जसं अधर्माचं वर्णन तसंच हा पण भाग आहे. जिथे तुम्ही अशा प्रकारे भेद करता, आवडती आणि नावडती, तिकडे सगळ्या ठिकाणीच भेद निर्माण होतो. राणी आवडती म्हटल्यावरती तिचा पुत्रही आवडता, राणी नावडती म्हटल्यावर तिचा पुत्र पण नावडता. आणि मग हा जो राजा होता याने त्याचा जो सुरुची जी राणी होती तिचा जो मुलगा होता उत्तम याला मांडीवर घेतला आणि मस्त लाड करत बसला होता. आणि नेमकं त्याच वेळेस ध्रुव बाळ पण तिथे आला. अर्थात तो लहान होता, त्यालाही असं वाटलं की आपण आपल्या बाबांच्या मांडीवर बसावं. मुलांना वाटणारच, त्यातून दोघं असतील तर वाटणार. पण राजाने त्याला बसू दिलं नाही. राजाने त्याला सांगितलं नाही बसायचं माझ्या मांडीवर. आणि त्यावेळेस नेमकी तिथे सुरुची सुद्धा होती. सुरुचीने बघितले की ध्रुव राजाच्याकडे येऊन म्हणतो की मला बसू दे. तेव्हा तिला फार राग आला आणि ती त्याला म्हणाली राजासमोर, अरे तुला काय समजतं का काय करतोस ते? अरे तुला राजसिंहासनावर बसण्याचा अधिकारच नाही आहे. राजसिंहासनावर तर माझा मुलगा बसणार आहे उत्तान. त्यामुळे या मांडीवर पण तुला बसण्याचा अधिकार नाही, लक्षात ठेव. कारण तू माझ्या पोटी जन्मालाच नाही आलायस. तू लहान आहेस ना, तुला काय समजत नाही. पण तू माझ्या पोटी आला नाहीस हे लक्षात ठेव. तू कुठल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलास ते तुला माहीत नाही, अजून काय ते सगळं समजत नाही आहे. पण तुला जी काय मनामध्ये इच्छा आहे ना, ती इच्छा पूर्ण करणं कठीण गोष्ट आहे. पण जर तुला पाहिजे असेल एखादी गोष्ट अशा प्रकारची तर जा आणि विष्णूंचं आराधना कर आणि त्यांची प्रार्थना कर. आणि त्यांना प्रार्थना ही कर की देवा मला माझ्या पोटी जन्म घेऊ दे, म्हणजे सुरुचीच्या पोटी. मग त्यांनी जर तुला आशीर्वाद दिला तर मग तू माझ्या पोटी जन्म घेशील आणि मग तुला राजाच्या मांडीवर बसता येईल. बघा काय कठीण गोष्ट सांगितली. अशा प्रकारे तिने बोलल्यावरती अर्थात ध्रुव हा लहान होता, बिचारा निरागस होता. त्याला हे सगळं वाटलं पण नाही की असं आपली ही सावत्र माता बोलेल.
त्याला अतिशय दुःख झालं. एक तर निरागस. त्यांनी वर्णन केले की काठी जर मारली एखाद्या सापाला तर काय होतं, साप फुटकार टाकायला लागतो. जेव्हा सावत्र माता जी होती ही सुरुची, तिने जेव्हा अशा प्रकारे त्याला कठोर शब्दाने जेव्हा संबोधन केलं तेव्हा त्याला प्रचंड दुःख झालं आणि तो रडायला लागला अर्थात. आणि रडला. त्याने आपल्या वडिलांकडे बघितलं. वडील काही नाही. वडील शांत. अजिबात आपल्या ह्या सुरुचीला काय म्हणत नाही का अगं तो लहान आहे कशाला, काय नाही. मग त्याला लक्षात आलं की आपल्या वारी कोण नाही या ठिकाणी. ना माझी ही आई आहे ना माझे हे बाबा आहेत. मग अर्थात तो तिथे सगळं सोडून धावत 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 आपल्या आईकडे गेला. अर्थात असं दृश्य आपल्यासमोर बऱ्याच वेळा येतं नाही का. लहान मुलांना कोणी काही रडवलं, काही त्यांचं मनाविरुद्ध गेलं की मुलं रडत रडत आपल्या आईकडे येतात धावत धावत. आणि अर्थात त्यावेळेस जशी अवस्था असते तशीच अवस्था ध्रुवाची होती. त्याचे दोन्ही ओठ थरथर कापत होते आणि तो स्पुंदून स्पुंदून रडत होता. अर्थात कुठलीही आई मुलाला जसं करते अशा वेळेस तसंच केलं सुनीतीने. तिने अर्थात त्याला पहिल्यांदा मांडीवर घेतलं, त्याला शांत केलं. काय घडलं हे अर्थात तिला माहीत होतं, कारण महालामध्ये इतर काही लोक होते, त्यांच्याकडून तिला हे वृत्त आधीच समजलं होतं की अशा प्रकारे सगळं चाललेलं आहे तिकडे. ते तिने ऐकलं होतं. तिला तर अर्थात प्रचंड दुःख झालंच होतं. पण काय करणार, असह्य होती ती. शोक खूप होत होता, राग पण आला होता, पण करणार काय. विलाप करण्याशिवाय ती पण काहीही करू शकत नव्हती. तिच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली होती. आणि तेवढ्यात ध्रुव आला. अर्थात ध्रुवाचं दुःख तिला माहीत होतं, तिचंही तेच दुःख होतं, पण करणार काय. तिने मांडीवर घेतलं आणि ध्रुवाला म्हणाली, बाळ तुला मी एक गोष्ट सांगू का. तुला मी एक गोष्ट सांगते, तू ऐक. तू नेहमी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेव, तू कधीही दुसऱ्याचं वाईट चिंतू नकोस. हा फार महत्त्वाचा भाग आहे, तू ऐक ग. कारण जो मनुष्य दुसऱ्याला दुःख देतो त्याला स्वतःला त्याचं फळ नक्की भोगावं लागतं. फार महत्त्वाचा भाग सांगितलाय. सुनीती जी आपल्या पुत्राला म्हणाली, ध्रुवाला किती महत्त्वाचं आहे की दुसऱ्याचं वाईट चिंतू नकोस. कारण जो मनुष्य दुसऱ्यांना दुःख देतो त्याला स्वतःला त्याचं फळ नक्कीच भोगावं लागतं. जसं कर्म करतो तसं फळ मिळतच ना आपल्याला. त्यामुळे इतरांचं खरोखर वाईट कधीच चिंता कामा नये. आणि आपण वाईट चिंतो तेव्हा अर्थात आपलं वाईट होण्याची शक्यता असतेच असते. जैसे म्हणलं कि दूसरों की कबर जब हम खोदते हैं तो पहले खुद कबर में उतरते हैं. दुसऱ्यांसाठी कबर खोदली तर खोदण्यासाठी स्वतःला उतरावं लागतं, हे लक्षात ठेवा. म्हणून इतरांचं वाईट चिंतू नका. आणि मग ती म्हणाले की बाबा रे, तू दुसऱ्याचं वाईट चिंतू नको, हा महत्त्वाचा भाग लक्षात ठेव. आणखी दुसरी एक गोष्ट लक्षात ठेव की ही सुरुची माता तुला जे काही म्हणाली ते तसा विचार केला तर योग्यच आहे. कारण जिथे माझा पती म्हणजे तुझे वडील यांनाच जर मी पत्नी म्हणून आवडत नसेल तर मग आता साहजिक आहे तुझ्याविषयी त्यांच्या मनात अशी भावना असणारच. मीच अभागी आहे की माझे पती मला जवळ करत नाहीत किंवा मी त्यांची नावडते, हा माझा भाग्याचा दोष आहे. आणि तू नेमका माझ्याच पोटी जन्म घेतलायस, माझ्याच दुधावर वाढलायस, त्यामुळे हे तुझ्याही नशिबी आलं. पण तरी पण बाळ, मी तुला एक सांगते ते लक्षात ठेव. विसरू नकोस, द्वेषबुद्धी अजिबात ठेवू नकोस. जरी तिने असं काही सांगितलं असलं, तुला वेडी वाक्य बोलू तरी ती पण तिचा द्वेष करू नको. तुझ्या मनामध्ये जर अशी इच्छा खरोखर असेल की मला माझा जो भाऊ आहे उत्तम याच्यासारखं मला राजसिंहासनावर बसायचं किंवा माझ्या वडिलांच्या मांडीवर बसायचं, तर तू एकच कर जे तुला सुरुचीने सांगितलं आहे. भगवंताच्या चरणकमलाची आराधना जरूर कर. हा एक महत्त्वाचाच भाग तिने सांगितला. भले रागाने सांगितलं असेल, भले रागाने सांगितलं असेल, उपहासाने सांगितलं असेल, पण तो भाग नक्कीच बरोबर आहे. तेव्हा हे जर तुला करता आलं तू जरूर कर. आणि द्वेषबुद्धीचा त्याग कर, द्वेष मात्र करू नकोस. भगवान जे आहेत यांची आराधना सगळेच लोक करतात. ब्रह्मदेव सुद्धा त्यांचीच उपासना करतात. स्वयंभू मनु म्हणजे तुझे आजोबा
हे सुद्धा यज्ञ मोठे मोठे करतात आणि त्याच्याद्वारे सुद्धा भगवंताची उपासना करतात. कारण ते जे तुम्ही मागाल ते देण्याची शक्ती या भगवंताकडे नक्कीच आहे. मग तू इहलोकाचं सुख माग, पारलौकिक सुख माग, मोक्षप्राप्ती माग, काय मागशील ते माग, ते सगळ्या गोष्टी तुला ते देऊ शकतात. तू माग फक्त. पण त्यांना प्रसन्न करणं फार जरुरी आहे. त्याच्यासाठी तू त्यांची आराधना कर. हे जर तू करशील तर तुझं दुःख नक्की दूर होईल. आणि अर्थात जेव्हा तू भगवंताला प्रसन्न करशील तेव्हा त्या ठिकाणी लक्ष्मी पण असेलच ना. आणि अर्थात जर भगवंत प्रसन्न झाले तर लक्ष्मी पण तुझ्या घरी येईलच मागोमाग भगवंताच्या. त्यामुळे तुला वेगळं मागायची गरज नाही. ऐश्वर्य वेगळं मागायची गरजच नाही आहे. भगवंत प्रसन्न तर लक्ष्मी त्यांच्याबरोबरच आहे. त्यामुळे तुझ्या सगळ्याच ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ शकतात. पण तू भगवंताची आराधना केली पाहिजे, हे लक्षात ठेव. खरं पाहिलं तर तो मुलगा खूप लहान, ध्रुव बाळ असं म्हणलेलं आहे, बाल ध्रुव. आणि इतका छोटा हा असलेला बाळ आहे, पण त्याने आपल्या आईचं म्हणणं मात्र नीट ऐकलं त्याने. आणि मग त्याने थोडा विचार पण केला, आपलं मन शांत केलं आणि विचार केला. आणि त्याला लक्षात आलं की आपली आई जे काही सांगते ते तथ्य आहे. तेव्हा तो म्हणाला की हे आईचा जो काय भाग आहे तो अगदी बरोबर आहे. आणि आपण असं नक्की करूया, करायलाच पाहिजे किंबहुना, असा त्याने विचार केला. आणि असा विचार तो केला त्याने आणि म्हणाला की चला आपण तपश्चर्या करूया, आता काय मागे पुढे बघायचं नाही. आईची परवानगी, आशीर्वाद घ्यायचा आणि निघायचं. आणि तो निघण्यासाठी बाहेर पडला तितक्यात त्या ठिकाणी नारद मुनी आले. नारायण नारायण. आल्या आल्या ध्रुवानी त्यांना नमस्कार केला. आणि ध्रुवानी नमस्कार केल्यावरती नारद मुनीने त्याच्या मस्तकावर आपला हात ठेवला. आणि अर्थात ते म्हणाले, खरंच मला आश्चर्य वाटतं की क्षत्रियाचं तेज किती आहे बघा. काय म्हणाले ऐका. हा मुलगा किती लहान आहे, पण हा आता पेटून उठलेला आहे. कशामुळे? तर आईच्या काही अनुद्गारामुळे. करायला काय निघालंय? तपश्चर्या. त्याच्या आईचे जे काही कटू शब्द होते ते त्याच्या मनामध्ये राहिलेले आहेत. आणि तो पेटून उठलेला आहे. आणि पेटून उठण्याचं कारण अर्थात क्षात्र तेज आहे, जे त्याच्यामध्ये अर्थात आलेलं आहे वडिलांकडून. जसं आपण म्हणतो की जो कुठला वर्ण आपला असेल त्या वर्णात आपण जन्म घेतो. मग ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, कुठलाही वर्ण असेल, पण त्या वर्णामधलं जे काही वैशिष्ट्य असतं ते त्या व्यक्तीच्यामध्ये अंगीभूत असतं, हेही लक्षात ठेवा. प्रत्येक वर्णाचं काहीतरी वैशिष्ट्य आणि चांगला भाग आहे तो त्या व्यक्तीमध्ये असतो. वर्णाला म्हणून काही ठिकाणी महत्त्व आहेच आहे. आणि नारद मुनी तेच म्हणत आहेत की हा स्फुल्लिंग जो आहे याचं कारण काय? बाळ ध्रुव लहान आहे, पण तरीसुद्धा त्याचा त्वेष किती आहे बघा त्याला. तो त्वेष जो आहे, द्वेष नाही त्वेष, लक्षात ठेवा, त्वेष. ह्या त्वेषाचं कारण काय होतं? तर क्षात्र धर्म तेज, क्षत्रियांमध्ये असलेलं जे काही एक तेज आहे ते याच्यामध्ये आहे, उतरलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आता मी हे असं केल्याशिवाय राहणार नाही. खरोखर मला आश्चर्य वाटलं की किती आपण म्हणतो वर्णाचा किती परिणाम असतो आपल्या प्रत्येक गोष्टीवर. जिथे प्रत्यक्ष नारद मुनींना पण आश्चर्य वाटलं आणि म्हणाले, बघा मानभंग सहन न होणाऱ्या क्षत्रियाचं तेज पहा. की इतका लहान असून सुद्धा त्याने अशा प्रकारचा आता मनामध्ये चंग धरला की मी भगवंताची प्रार्थना करेन. आणि अशा प्रकारे हे उद्गार त्याने काढले. पण त्याचबरोबर नारद मुनी हेही म्हणाले की लक्षात ठेवा, मनुष्याला जो काही असंतोष निर्माण होतो त्याच्या मागे मुख्य भाग आहे तो मोहच असतो. खरं पाहिलं तर प्रत्येक मनुष्याला मान सन्मान जो काही मिळतो ना, किंवा सुख दुःख काही म्हणा, मान मिळतो, अपमान होतो, कधी कधी दोन्ही होतं, पण हे त्याच्या कर्मानुसारच होत असतं.
आपल्याला हुरळून जायची गरज नाही. जेव्हा मान मिळतो तेव्हाही लक्षात ठेवा की हा आपल्या कर्माचा भाग आहे. काहीतरी कर्म आपल्याकडून घडलं आहे म्हणून तर आपल्याला काहीतरी मान मिळतो आहे कुठेतरी. मला तर हे वाक्य नेहमी आठवतं बऱ्याच वेळा. म्हणून मी नेहमी बऱ्याच लोकांना म्हणतो की बाबांना तुम्ही मला गुड मॉर्निंग करता किंवा कधीतरी सर म्हणता, पण हे सगळं महाराजांनी केलं आहे म्हणून. तर माझी पात्रता आहे की नाही मला माहीत नाही. मी जिथे काम करतो तिथे तुम्ही मला हे सगळं म्हणता, परंतु माझी पात्रता आहे की नाही मला माहीत नाही, पण मला या चेअरवर आणून बसवलं आहे. तसं प्रत्येक ठिकाणी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जिथे कुठे आपला सन्मान होतो किंवा मान मिळतो त्याला कारणीभूत आपले महाराज आहेत, आपले गुरु आहेत, आपला भगवंत आहे असंच म्हणा. हा त्यांचा सत्कार आहे असं समजा आणि तो स्वीकार करा. असं म्हणलं तर आपल्याला अहंकार होणार नाही. आणि नारद मुनी पण तेच सांगतात की संसारामध्ये मनुष्याला कर्मानुसारच मान अपमान किंवा सुखदुःख प्राप्त होते. आणि हा तर इतका छोटा मुलगा आहे खरं पाहिलं तर. आता त्यालासुद्धा काही अपमान सहन करावा लागला कारण त्याच्यासाठी सुद्धा त्याचं काहीतरी कर्म असेल. म्हणून ते काय म्हणतात की जी काही परिस्थिती आहे, जे काय आहे त्याच्यामध्ये आपण संतुष्ट राहणं हा सगळ्यात चांगला भाग आहे. अर्थात तू खूप लहान आहेस, तुझ्या मनामध्ये आता खूप काही इच्छा आहे करायची, पण बाबाने तुला जे काही करायची इच्छा आहे हे फार काही सोपं गोष्ट नाही आहे. अरे अनेक योगी महायोगी जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे भगवंताची उपासना करतात. समाधी योग आणि अमकं तमकं कठोर साधना करतात. पण इतकी कठोर साधना इतके सगळे लोक करतात तरी पण त्यांना भगवंताचा स्थानाचा पत्ता लागत नाही. आणि तू तर किती लहान आहेस, कोवळा मुलगा आहेस तू, फक्त त्वेषाने रागाने निघालायस क्षत्रिय असल्यामुळे. पण बाबा रे तू जे करायला निघालास ती काही साधी गोष्ट नाही, फार कठीण गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे. तेव्हा तू हे जाणून घे की जे काही तुझ्या मनात करायची इच्छा आहे ही फार मोठी गोष्ट आहे, एक साधी गोष्ट नाही. तेव्हा तू हा जो काय हट्ट धरलायस तो हट्ट सोडून दे आणि घरी जा. हे वय काय सगळं अशा प्रकारची कठोर साधना करण्याचं नाही. त्याच्यापेक्षा जा घरी, थोडा मोठा हो, नंतर जेव्हा वेळ येईल तेव्हा परमार्थ साधना ज्या होईल तोपर्यंत तू शांत राहा. जे विवेकी लोक असतात ते अशा प्रकारेच करतात. आपल्यापेक्षा हुशार व्यक्ती दिसली तर आपल्याला त्याचा द्वेष वाटता कामा नये, आपल्याला आनंद वाटला पाहिजे. वा 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 वा, माझ्यापेक्षा हुशार व्यक्ती आहे, गुणी व्यक्ती आहे, मला आनंद झाला पाहिजे. कारण काय की त्याच्याकडून मला काही गोष्टी शिकता येतील. पण जर द्वेष भावना निर्माण झाली तर झालं काम, कल्याण. म्हणून आपल्या मनामध्ये नेहमी अशा प्रकारची भावना ठेवली पाहिजे की बाबा प्रत्येक व्यक्तीकडून मला काहीतरी शिकायचं आहे. ही भावना ठेवली आणि अर्थात मला शिकायच्यासाठी भरपूर काही गोष्टी शिल्लक आहेत हेही मनात असलं पाहिजे. तर मला सगळं येतं, मला कोण सांगणार आहे असं म्हणलं तर काहीच शिकू शकत नाही. नारद मुनी तेच म्हणत आहेत की तुम्हाला अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळू शकते, नाही असं नाही, परंतु त्यासाठी तुम्ही तशा प्रकारची वृत्ती पण ठेवली पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी नारद मुनीने ह्या ध्रुवाला बराच उपदेश केला. ध्रुव इतका लहान पण उपदेश केला त्याने. ध्रुवाने सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाला की काय नारद मुनी महाराज, मी तर खूप लहान आहे, तुम्ही जे सांगितलं ते बरोबर सांगितलं आहे, त्याच्यात मी काय बोलणार, मी तर लहान मुलगा आहे, मी तुम्हाला काय सांगणार याच्यावरती. आपण जे काय सांगितले नक्की बरोबर आहे, शांती ठेवायला पाहिजे, शांतीचा उपाय पण सांगितला, सगळं बरोबरच आहे. पण काय आहे की जसं तुम्ही म्हणालात तो एक भाग आहेच ना, काय की मी क्षत्रिय म्हणून जन्माला आलेलो आहे. त्यांनी त्याचा शब्द कसा विचारला की मला भयंकर असा क्षत्रिय स्वभाव प्राप्त झाला आहे. भयंकर म्हणजे काय की तामसी, थोडासा प्रचंड असा हा स्वभाव माझा आहे, भयंकर. आणि तो मला अर्थात माझ्या या ठिकाणी मी जन्म घेतल्यामुळे तो परंपरागत माझ्याकडे आलेला आहे. आणि म्हणून तुमचा उपदेश जरी बरोबर असला तरीसुद्धा मला तो तितकासा पचत नाही आहे. माझ्याकडे थोडासा अहंभाव आहे, नम्रतेचा अभाव आहे माझ्याकडे. माझ्या त्या
सुरुची आईने जे काही सांगितलं ते आजही माझ्या हृदयावर लागलेल्या स्वरूपामध्ये आहे. आजही मी ते विसरलेलं नाही आहे. त्यामुळे माझं हृदय आधीच विदीर्ण झालेलं आहे. आणि त्यामुळे आपण जो काही उपदेश मला करताय तो माझ्या हृदयात शिरतच नाही आहे. कारण माझ्या हृदयामध्ये ऑलरेडी आधीच सुरुचीने बोललेले सगळे बोल गेलेले आहेत, ते तिथेच बसलेले आहेत. त्यामुळे आपण जो काही उपदेश करता आहात, असं वाग तसं वाग, असं करू नये, शांतता ठेवावी वगैरे वगैरे, हे सगळे माझ्या हृदयात जात नाही. हे फक्त तिथे जाऊन भोज्जा करून रिटर्न येत आहेत आपल्या भाषेत. तेव्हा मी काय करू सांगा. आणि याला कारणीभूत अर्थात माझा क्षत्रिय धर्म किंवा माझा क्षत्रिय कुळ जे आहे हे याला कारणीभूत आहे. हे माझ्या कुळामध्येच असं आहे. माझ्या या क्षत्रिय कुळामध्ये अशा प्रकारच्याच गोष्टी घडतात. तेव्हा मी काय करू सांगा. म्हणून माझ्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की मला मांडीवर बसू दिले नाही त्यांनी. म्हणून मी आता असं पद मिळवू इच्छितो की जिथे कोणालाही असं पद मिळालं नाही. अढळ स्थान मला पाहिजे. माझे वाडवडील काय आजोबा आजी कोणाला असं स्थान नसेल मिळालं. असं स्थान मला प्राप्त करायची इच्छा आहे. आणि ते मी प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आता आपण माझ्यासाठी एक गोष्ट करा. इतका सगळा उपदेश केलात, छानच केलात, परंतु आता माझा निश्चय नक्की आहे की मला हे अशा प्रकारचं अढळस्थान मिळवायचं आहे. तेव्हा हे अढळस्थान मिळण्यासाठी काय करता येईल त्याच्यावर मला काहीतरी उपदेश करा. मला उपदेश करण्यासाठी आपल्यासारखा योग्य अजून कोण असणार आहे. आपण तर प्रत्यक्ष ब्रह्मदेवांचे पुत्र आहात, मानसपुत्र. आणि मग ब्रह्मदेवांचे मानसपुत्र जर इथे आहेत तर मला इतर कोणाची विचारायची गरज नाही. तेव्हा आपणच मला सांगा की मी कशा प्रकारे मला हवी असलेली ही गोष्ट मिळवू शकेन. त्याच्यासाठी मला मार्ग आपण सांगा. नाहीतरी आपण जगाच्या कल्याणासारखीच या जगामध्ये फिरत आहात नारायण नारायण करत. तेव्हा मलाही आपण सांगा की मी काय करू आता, कशा प्रकारे माझा उद्धार होईल, कशा प्रकारे मला भगवंताची प्राप्ती होईल, किंवा भगवंताची प्रार्थना केल्यानंतर मी कशा प्रकारे प्रार्थना केली तर माझं इप्सित ध्येय मला गाठता येईल हे सांगा. स्पष्टपणे आणि नम्रपणे त्याने हे सगळं सांगितलं. तेव्हा त्याचा तो निरागसपणा पाहून नारद मुनी थोडेसे प्रसन्नच झाले. म्हणाले की ठीक आहे, भले माझा उपदेश त्यांनी नाही ऐकला, पण त्याने हेही कबूल केलं की आपला उपदेश उचित आहे, परंतु मीच क्षत्रिय असल्यामुळे, ते क्षात्रतेज माझ्यामध्ये असल्यामुळे तुमचा हा उचित उपदेशसुद्धा मला पचत नाही आहे, मी धारण करू शकत नाही. तेव्हा मला क्षमा करा, पण तुम्ही मला मार्ग दाखवा की मी भगवंताची उपासना कशी करू. हे मात्र त्याने स्पष्टपणे कबूल केलं. म्हणून त्यांना आपल्याला आनंद झाला की म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. ठीक आहे म्हणलं, हरकत नाही, तू हे सगळं मान्य केलंस, तुला मी नक्कीच सांगेन काय करायचं. म्हणजे वास्तविक पाहता मुख्य मार्ग तुला काय करायचं हे तुझ्या मातेनेच सांगितलं आहे. त्यामुळे तसं काय वेगळं काही नवीन तुला मी सांगणार नाही आहे. कारण तुला जे सांगितलं ते तू कर. कोणाचं भगवान विष्णूचं तुला जे आहे ती उपासना किंवा ध्यान करायला सांगितलंच आहे, त्यांची उपासना कर आणि मग तुला भगवंत प्रसन्न होतील. पण ज्या ज्या व्यक्तीला असं वाटतं की मला या चारी पुरुषार्थाची प्राप्ती व्हावी, धर्म अर्थ काम मोक्ष, त्याला भगवंताचीच आराधना करावी लागते, भगवंताचीच उपासना करावी लागते. आणि ती करण्यासाठी कधी कधी त्याला पाचवा पुरुष जो आहे तो पण लागतो. आणि तो पाचवा पुरुष म्हणजे भक्ती पण आहे. तेव्हा तू भगवंताची उपासना कर, त्याच्या चरणांचं तू ध्यान कर, माझा आशीर्वाद मी तुला नक्कीच देईन. आणि हे सगळं तू करण्यासाठी यमुना नदी जी आहे तिथे जा. तिथे यमुनेच्या तीरावरती मधुवन नावाची एक जागा आहे, तिथे भगवंताचा नित्य निवास असतो. कालिंदी नदी आहे तिथे अर्थात. आणि तिथे जा तू, तिथे त्या कालिंदीच्या पवित्र जलामध्ये त्रिकाल स्नान करत जा. आणि नंतर अर्थात विधीपूर्वक आसन वगैरे घेऊन तू भगवंताचं ध्यान धारणा कर, अर्थात प्राणायाम वगैरे कर. आणि नंतर हे सगळं करत 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 तू भगवंताचं ध्यान कर. आणि भगवंताचं ध्यान करताना अर्थात तुला तर माहिती आहे भगवंत कसे दिसतात.
ते भगवंताचं रूप जे आहे ते डोळ्यासमोर आण. भगवंताचे नेत्र किती सुंदर आहेत तुला माहिती आहे, ते नेत्र डोळ्यासमोर आण. त्याचं मुख आण, त्यांचं नाक आण, त्यांचं भुवया, गाल, सगळं काही अतिशय सुंदर आहे. सगळं तू तुझ्या डोळ्यामध्ये घे. त्यांचं संपूर्ण शरीरच सुंदर आहे. त्यांचे ओठ पण अतिशय सुंदर लाल लाल ओठ आहेत. काय त्यांचं प्रत्येक गोष्ट बघण्यासारखी, किंबहुना तिथून नजरच तुला काढावी वाटणार नाही. त्यांच्या वक्षस्थळावर सुप्रसिद्ध असं श्रीवत्स चिन्ह पण आहे. रंग अर्थात सावळा आहे. गळामध्ये अर्थात वनमाला आहे. हातामध्ये अर्थात शंखचक्र गदा पद्म आहे. डोक्यावर अर्थात मुकुट आहे. कानात कुंडल आहेत. काय नाही आहे, कौस्तुभमणी त्यांचं आवडीचं हेच आहे. त्यांचं आवडतं वस्त्र कुठलं? अर्थात पितांबर. रेशमी असा पितांबर त्यांनी नेहमीप्रमाणे परिधान केलेला असतोच. तू कधीही जा, तुला त्यांचं हे आवडतं वस्त्र ते लिहिलेले आहेत असं तुला दिसेल. सुवर्णाचा कंबरपट्टा पण ते घालतात. काय नाही, त्यांचं असं सगळं सुंदर असं रूप आहे. अनेक लोक त्यांच्या रूपाची पूजा मानस पूजेमध्ये करतात आणि ते रूप आपल्या हृदयामध्ये स्थापित करण्याचा प्रयत्न करतात. अशी काही लोक उपासना करतात. आणि तू हे असं कर, आणि तू करताना मात्र ध्यान मार्गाने त्याची उपासना कर असं त्यांनी सांगितलं. की भगवंताचं तू ध्यान कर, भगवंताच्या या अशा रूपाचं ध्यान कर. बघा, हा भाग परत एकदा आला या ठिकाणी. देवहूती जी आहे, या देवहूतीला पण भगवंतानी, प्रत्यक्ष भगवंतानी पण हेच सांगितलं की तू अशा प्रकारे कर. आणि आता भगवंताचा परमभक्त नारद मुनीसुद्धा आता बाल ध्रुवाला हेच सांगतात की तू पण अशा प्रकारेच भगवंताचं निरंतर ध्यान कर असं त्यांनी या ठिकाणी ध्रुवाला सुद्धा अर्थात उपदेश केला आहे. ध्रुवाला त्याने हा उपदेश केला, पण त्याबरोबर अजून एक गोष्ट सांगितली जी आपल्याला उपयोगी आहेच आहे. आपण जो मागचा 29वा अध्याय जो आहे त्याच्यावरती जे निरूपण आपण ऐकलं आहे त्याच्यामध्येही हा भाग आला आहे. त्याचाच थोडासा भाग रिपीट आहे, पण तो महत्त्वाचा आहे म्हणूनच ऐका परत. की नारद मुनींनी सुद्धा ध्यान करताना हे सांगितलं की जोडीला नाम घे. नाम ध्यान करण्याला महत्त्व आहे. ध्यान करायला त्याला नाम पण आलं पाहिजे. अर्थात या ठिकाणी नारद मुनींनी त्याला सांगितलं की तू ध्यान कर, पण ध्यानाच्या बरोबर मंत्राचा जप कर. अर्थात भगवंताचा जो मंत्र आहे, श्री विष्णूंचा जो मंत्र आहे, जो भागवताचा मंत्र आहे, तो म्हणजे अर्थात ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीराम. असा हा भगवंताचा आवडता मंत्र आहे. हा सिद्ध मंत्र आहे. आणि या मंत्राचा जप तू ध्यान करत असताना कर असा उपदेश नारद मुनी करत आहेत. त्यांनी सांगितलं की मंत्र वेगवेगळ्या प्रकारे जपता येतो. त्याच्या अनेक काही गोष्टी आहेत. 7 रात्रीचा ह्याचा जप केला तर मनुष्याला आकाश संचार करणाऱ्या सिद्धांचं दर्शन होतं. बघा कशा प्रकारे काय केलं तर ते पण दिलं की 7 रात्रीचा जप केला तर मनुष्याला या मंत्रानंतर मंत्र हा ओम नमो भगवते वासुदेव, तर मनुष्याला आकाशात संचार करणाऱ्या सिद्धांचे दर्शन होते. असा हा मंत्र आहे. म्हणून तू या मंत्राचा जप सोडून, म्हणजे आपल्याला जे ध्यान करायचं ते ध्यान करत असताना भगवंताच्या नामाचं ध्यान करणं जरुरी आहे. अर्थात भगवान विष्णूंचं जर तुम्हाला ध्यान करायचं असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायला पाहिजे. आणि अर्थात तो मंत्र जो येतो तोही अर्थात आपण शक्य झालं तर मौनामध्येच जपायला पाहिजे. अर्थात ध्यान करताना सगळं मौनच येतं, परंतु सुरुवात करताना वैखरीमध्ये करायला हरकत नसावी. आणि अशा प्रकारे तू हे कर. बरीचशी माणसं जी आहेत ते भगवंताची अर्थात ज्याला आपण म्हणतो की प्रत्यक्ष पूजा पण करतात मूर्तीची एखाद्या. आणि मग अर्थात मूर्तीची पूजा करत असताना पूजा साहित्य आपल्याकडे सगळ्या प्रकारचं असतं. जसं आपण पवित्र पाणी घेतो, फुलं घेतो, फळं घेतो, कंदमुळं आणतो किंवा त्याला प्रसाद आणतो.
तुळशी आणतो म्हणणारी, सगळं काही आणतो आणि मग त्याची यथासांग पूजा आपण करतो. अशी पण करावी एरवी, कारण ती पूजा आपल्याला नंतर कामी येते. अशा प्रकारे जर आपण पूजा करत असाल तर तीही चांगलीच गोष्ट आहे, वाईट नाहीच आहे. अशी पूजा जर आपण केली तर नंतर जेव्हा आपण अशा प्रकारे हे सगळं कराल तेव्हा ते सगळं तुम्हाला आठवेल आणि तुमच्या मनाची एकाग्रता जास्त होईल. आणि अर्थात प्रत्येक गोष्ट करत असताना भगवंताचं नाम मात्र सुरू राहिलं पाहिजे. मग तुम्ही फिजिकल पूजा करा किंवा ध्यान करा, नाम जप पॅरलली चालू असावा असं प्रत्यक्ष नारद मुनींनी पण सांगितलं आहे आणि अर्थात भगवंतांनी सुद्धा देवहूतीला हे सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की तू हे कर. हा जो 12 अक्षरी मंत्र आहे, 12 मंत्र आहे, बरोबर आहे. आपला 13 अक्षरी मंत्र आहे, आपला 13 अक्षरी आहे, हा 12 अक्षरी मंत्र आहे. याच्याने तू भगवंताचं ध्यान कर किंवा याच्याने त्याची पूजा कर. जेव्हा तू भगवंताचं हे सगळं मनपूर्वक करशील, तुझं वाणी, तुझी शरीर, तुझं मन हे सगळं जेव्हा एकत्र येईल, एकरूप होईल आणि अशा प्रकारे तू निश्चल भावाने जेव्हा करशील तेव्हा नक्कीच भगवंत तुला प्रसन्न होतील. कारण तिन्ही एक झालं पाहिजे की माझ्या वाणीने मी भगवंताचं नाम घेतोय पण माझं मन दुसरीकडे फिरतंय. माझ्या मनामध्ये एक गोष्ट आहे पण वाणीमध्ये दुसरी गोष्ट आहे, शरीर अजून काहीतरी वेगळं करतंय. असं होता कामा नये. तिन्ही एकत्र झालं पाहिजे, मन, वाणी आणि शरीर हे सगळं एकत्र येऊन आपण भक्तिपूर्वक त्याचं पूजन केलं पाहिजे. मग ते मनात करा किंवा फिजिकली करा, कसंही करा पण करा. आणि अशा प्रकारे जर आपण हे करायला लागलो तर भगवंत नक्कीच हळूहळू का होईना आपल्याला प्रसन्न होईल. पण सातत्याने हे केलं पाहिजे, यालाही महत्त्व आहे. आणि अशा प्रकारे नारद मुनीने या ध्रुवाला हा उपदेश केला की बाबा मी तुला सांगण्याचं काम केलं, तू असं जर केलंस तुला भगवंत नक्की प्राप्त होतील, प्रसन्न होतील आणि तुझ्या इच्छित वर नक्की मिळेल. भगवंताला प्राप्त करण्याचा उपदेश नारद मुनीने केला आणि अर्थात ते म्हणाले आता मी तुझा निरोप घेतो. तेव्हा अर्थात ध्रुवाने त्यांना परत एकदा प्रदक्षिणा घातली, त्यांना नमस्कार केला, त्यांचा आशीर्वाद घेतला, त्यांनी तो त्याला दिला आणि मग तिथून नारद मुनीने आपल्या अंतर्धान पावले. आणि अर्थात ध्रुव जो आहे तो त्यांनी सांगितलेला परमपवित्र अशा मधुवनात गेला, यमुनेच्या काठावर. अर्थात हे सगळं तिकडे घडलं आहे एकीकडे हे सगळं. आणि हे सगळं घडत असताना नारद मुनी इथून जे निघाले उपदेश करून ते सरळ उत्तानपादाच्या महालात पोचले. उत्तानपादाच्या महालात जेव्हा ते पोचले तेव्हा राजा बऱ्यापैकी चिंतित दिसला. ते म्हणाले महाराजांनी त्याचं स्वागत केलं. महाराज म्हणाले या नारद मुनी बसा. तेव्हा ते म्हणाले बाबा रे तुझं चित्त काही ठाऱ्यावर दिसत नाही आहे, काय झालं तुला, काय तुला त्रास आहे सांग, तुझं फारच चेहरा उतरल्यासारखं वाटतोय. तेव्हा राजा म्हणाला काय सांगू तुम्हाला, मी खरोखर एक अतिशय स्त्रीलंपट असा माणूस आहे आणि निर्दय आहे. का काय झालं. नाही अरे अहो काय सांगू तुम्हाला, माझा हा जो मुलगा आहे ध्रुव 5 वर्षाचा वावगा, पण मी त्याला वाटेल तसं बोललो, त्याचा अपमान केला, त्याला दुखवलं आणि खरंच या सगळ्या गोष्टीमुळे तो कुठे गेला आता मला माहीत नाही. खरंच कुठे गेला असेल हो, खरंच मला त्याचं फार दुःख होतं की मी असं केलं. खरंच हा इतका छोटा मुलगा आणि त्याची ती आई, अर्थात मुलगा दिसत नाही, माता पण दिसत नाही, काय माहिती कुठे गेले असतील. त्यांना कुठे वनात जाऊन जर कुठे काही एखाद्या शापदाने काही इजा केली तर माझं कसं होणार. खरंच किती मी हा दुष्टपणा केला. खरंच त्या मुलाने मला फक्त माझ्या मांडीवर बसायची इच्छा व्यक्त केली, ती पण मी केली नाही. काय करू या अपराधाचा मी कुठे पळ फुगू, मी खूप दुःखी आहे महाराज. अशा प्रकारे तो म्हणतो. तेव्हा नारद म्हणाले राजा आपल्या मुलाची तू काळजी सोडून दे, कारण त्याचं रक्षण प्रत्यक्ष भगवंत करणार आहे हे तुला माहीत नाही. आणि हा जो मुलगा आहे जो आता या ठिकाणी नाही आहे पण सुरक्षित आहे, हा पुढे जे काही करणार आहे त्याचं
गुणगान संपूर्ण जग करेल अशा कृत्य हा करणार आहे. सामान्य लोकांना जी गोष्ट करता येणार नाही असं असामान्य असं तो सगळं करणार आहे, हे लक्षात ठेव. अशा प्रकारे त्याने उत्तानपादाला सांगितलं आणि उत्तानपादाचं दुःख त्याने थोडंसं दूर केलं की बाबा चिंता करू नको, तो आता योग्य जागी पोचलेला आहे. इकडे ध्रुवाने अर्थात मधुवनात गेल्या गेल्या वेळ न दवडता यमुनामध्ये स्नान केलं, उपवास वगैरे केला आणि मग नारद मुनीने जसा त्याला उपदेश केला होता त्या प्रकारे त्याने भगवंताच्या उपासनेला आरंभ केला. त्यांनी कधी कधी 3-3 रात्र फक्त कवठ आणि बोराची फळं खाऊन उपवास केला. अशा प्रकारे 1 महिना त्यांनी उपासना केली. दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी 6-6 दिवसाच्या अंतराने वाळलेलं गवत आणि गळून पडलेली फक्त पानं खाल्ली आणि हे खाऊन उपासना केली. तिसऱ्या महिन्यामध्ये 9-9 दिवसांनी फक्त पाणी पिऊन समाधी योगाने भगवंताची उपासना केली. चौथ्या महिन्यामध्ये श्वासावर नियंत्रण मिळवलं आणि 12 दिवसानंतर फक्त वायू भक्षण करून ध्यान योगाद्वारे भगवंताची आराधना केली. 5व्या महिन्यामध्ये श्वासावर नियंत्रण मिळवलं आणि एका पायावर तो उभा राहिला खांबाप्रमाणे आणि अर्थात चिंतन त्याचं चालूच होतं. अशा प्रकारे त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली की दिवसेंदिवस ती तपश्चर्या ती कठोर होत गेली. इतका लहान मुलगा आणि शेवटचा हा भाग जेव्हा त्यांनी केला की तो एका पायावर उभा राहिला तेव्हा त्याच्या अंगठ्याने पृथ्वी दबली जायला लागली. कारण योग त्याचं पुण्य इतकं होतं की त्या पुण्यामुळे त्या अंगठ्याने ती पृथ्वी दबली जायला लागली. जसं आपण बघतो की नावेमध्ये एखादा वजनदार जर व्यक्ती चढला तर पटकन नाव हलते, तसं घडायला लागलं की पृथ्वी हलायला लागली एक प्रकारे. इतकं त्याचं पुण्य होतं. आणि हे करत असताना मध्येच त्यांनी आपला श्वास जो आहे तो रोखून धरला. ध्रुवाने जी तपश्चर्या केली ती इतक्या लहानमध्ये इतकी खडतर केली की त्याच्यामुळे सगळं विश्वमय असं त्याचं मन झालं. आणि विश्वमय मन झाल्यामुळे अर्थात जेव्हा त्यांनी श्वास रोखला तेव्हा सर्व विश्वाचा श्वास रोखला गेला. त्यांनी जेव्हा श्वास रोखला संपूर्ण विश्वाच्या सगळ्या प्राण्यांचा श्वासोश्वास अडकला आणि सर्वत्र जे आहे भय पसरलं. सर्वसामान्य लोक नव्हे तर लोकपालसुद्धा जे आहेत त्यांना पण हा श्वास घेण्याचा त्रास निर्माण झाला. त्यांनाही श्वास घेता येईना. कासावीस झाले आणि मग सगळे अर्थात भगवंताकडे गेले आणि त्यांच्या चरणात शरण गेले. म्हणाले भगवंता काय होतं माहीत नाही आहे, सगळे जीव जे आहेत त्यांचा श्वास जो आहे तो निरोधन झालेला आहे. काय होतं आहे कसं होतं आम्हाला माहीत नाही, फक्त आम्हालाच नाही सगळ्यांनाच झालं आहे, आम्हाला पण होतच आहे. असं आजपर्यंत कधी झालं नाही, काय माहीत नाही तुम्हीच बघा, आम्ही तुमच्या चरणी शरण आलेलो आहे. अर्थात भगवंत म्हणाले घाबरू नका, हे का घडलं ते मला माहिती आहे. याचं कारण बालध्रुव, त्याचं सगळं जे काय आहे ते चित्त विश्वमनामध्ये लीन झालेलं आहे. आणि त्यांनी म्हणून जेव्हा प्राणरोधन केलं तेव्हा तुमचाही प्राण थांबला, तुमचाही श्वास थांबला. मला समजलं काय झालं, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमच्या जागी परत जा. मी नक्कीच बालध्रुवाला दर्शन देईन आणि अर्थात हे तपश्चर्या त्याची जी खडतर चालू आहे तिच्यापासून त्याला नक्की परावृत्त करीन, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अशा प्रकारचं भगवंतांनी त्या सर्व लोकपालांना सर्व जीवांना आश्वासन दिलं आणि मग ते सगळे आपल्या यथास्थात स्थानी निघून गेले. त्यानंतर पुढे भगवंतांनी काय केलं, भगवंतांनी कशा प्रकारे ध्रुवाला दर्शन दिलं आणि ध्रुव त्यावेळेस काय करत होता आणि ध्रुवानी दर्शन घेतल्यावर काय केलं, हा सगळा भाग जो आहे तो अर्थात याच्या पुढच्या भागामध्ये येणार आहे. या ठिकाणी आपण या भागाला समाप्त करूया, स्वल्पविराम देऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम. या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि ह्या माझ्या आणि आमच्या सर्वांच्या सेवेचा स्वीकार करावा आणि अशाच प्रकारची सेवा आम्हा सर्वांकडून करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. स्वीकार करावा. श्रीराम समर्थ. श्रीराम.